असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। महायुतीचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्यामध्ये माझ्या अगोदर ज्या वक्त्यांची भाषणं झाली त्यांनी आपल्या सर्वांना होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान करावं, का करावं, गेल्या 10 वर्षात देशात सत्ता कोणाची आहे, त्यांनी देश आणि जनतेला कोणता दिलासा दिला याचा विचार आपण सर्वांनी करावा आणि नंतर येणाऱ्या 7 तारीखला मे रोजी मतदान करावं या हेतूने ही बैठक आयोजित केलेली आहे। या मेळाव्यासाठी आत्ताच ज्यांनी भाषण केलं ते या विभागाचे लोकप्रिय असे आमदार सन्माननीय नितेश राणे, सन्माननीय अजित गोपटे साहेब, सन्माननीय सदा उगले अर्बन बँक अध्यक्ष, श्री प्रकाश गोडस जिल्हा बँक संचालक, श्री संदीप साटम जिल्हा सरचिटणीस, श्री संतोष किंजवडेकर तालुका अध्यक्ष, सो उषकला आडवे, सो प्रियंका साळसकर, सो मनस्वी घारे, श्री रवींद्र टुकरून, श्री गुरुनाथ राणे, श्री ओकार खाजनवाडकर, या मंचकावर असलेले अन्य मान्यवर, उपस्थित पत्रकार मित्र, उपस्थित बंधू भगिनीनो आणि तरुण मित्र, निवडणूक येणाऱ्या 7 मे रोजी होऊ घातलेली आहे। आज तारीख 1 आहे। आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मी शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे येत्या 7 तारीखला हे मतदान आहे। हे मतदान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला का द्यावं या संबंधी मी बोलणार आहे। मला आपल्याला सांगावं असं वाटतं, 2014 साली देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली। त्यावेळेला देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब झाले। सलग 10 वर्ष ते पंतप्रधान आहेत। पंतप्रधान म्हणून त्यांनी 10 वर्षात जे काम केलं, कार्य केलं, देशात परिवर्तन घडवलं, भारत देशाचं नाव जगाच्या पाठीवर, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे 11 नंबरवर होतं ते माननीय मोदी साहेबांनी 5व्या क्रमांकावर आणलं। 5व्या क्रमांक आपल्या भारताची अर्थव्यवस्था। भारत एक विकसित देश बनू पाहतोय, आत्मनिर्भर भारत बनू पाहतोय आणि त्याचे प्रयत्न माननीय मोदी साहेब करतात। मधल्या काळात 2020 साला कोरोना आला, जगातही आला आणि देशात आला, भारतातही आला। असंख्य लोक मृत्युमुखी पडले, असंख्य लोक अमेरिकेत पडले, फ्रान्समध्ये पडले, चायनामध्ये, सर्वत्र जगात हाहाकार झाला। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी त्यावेळेला आपल्या जनतेला वाचवण्यासाठी, भारतात 140 कोटी जनता आहे, 140 कोटी जनतेला दिलासा द्यावा, प्राण वाचवावे म्हणून त्यांनी लस निर्माण आपल्या देशात निर्माण केली। लस निर्माण आपल्या देशात निर्माण केली, वॅक्सिन आपल्या देशात निर्माण केली आणि आपल्या देशात त्या लोकांना तर वाचवलं, पण लसीकरण जगात अनेक देशात 220 कोटी लोकांना लसीकरण केलं। महाराष्ट्रातही त्यांनी लसीकरण आणि वॅक्सिन पुरवठा केला। औषधं पाठवली महाराष्ट्रात त्यांनी। त्यावेळेला महाराष्ट्र सत्ता होती, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते। 2.5 वर्ष 2 दिवस मंत्रालयात आले
आणि या 2 दिवसात मोदी साहेबांनी पाठवलेलं औषधाचे टेंडर काढत असताना औषधामध्ये 15% कमिशन खाल्लं. 15%. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्याची चौकशी सुरू आहे, अजून संपलेली नाही. बांधव एका बाजूला मोदी साहेब प्राण वाचवायला निघाले, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे लोकांना वाचवण्याऐवजी त्यात पैसे खाल्ले. हा फरक आहे. आज टीका करताय, अशी टीका शिव्या देण्याचं काम कोणत्याही पक्षाचा नेता करत नाही. बांधव नाही करत. आणि मोदी साहेबांच्या जीवावर 14 आणि 19 दोन्ही निवडणुकीत निवडून खासदारी आणले, आमदारी आणले, त्याची जाणीव तरी ठेवायला वेळ बोलताना. हा भारत आहे. भारतात संस्कार लोकांना आहेत. मोठ्या माणसाला, मोठ्या पदावर असलेल्या माणसाला सहसा अपशब्द किंवा वाद घालत नाही. काय नाही बोलतो उद्धव ठाकरे. शिव्या अमित शहाना शिव्या, देवेंद्र फडणवीस शिव्या. का रे बाबा? अरे मोदींचा हात धरून मता मागून वयाच्या 15 वर्षात देवेंद्रनी अनेक वेळा सांगितलं, या आपण सत्ता स्थापन करूया. नाही, कुठे गेले? शरद पवार साहेबांवर. आता किती खासदार आहेत? 303. पण अबकी बार 405. हे मोदींची गोष्ट आहे. कार्यकर्त्या नाही, आम्हा सर्वांना. यांनी काय तिथे भाषणात पहिलं वाक्य, अबकी बार मोदी तडीपार. कशाची? ना जनाची ना मनाची. याला काय वाटत नाही? पंतप्रधान 10 वर्ष असलेल्या व्यक्तीबद्दल तू असं शिवाय घालतो? या देशातील, या राज्यातील आणि देशातील एक नेत्याबद्दल एक वाक्य. या राज्यात कसं चाललंय, आपसात भांडणं कशी आहे, स्वार्थ स्वतःचा कसा जोपासला जातोय, जनतेला कसं वाऱ्यावर सोडण्यात जात आहे, या राज्याचे अनेक प्रश्न कसे सोडवले नाहीत. एक वाक्य बोल. इस महाराष्ट्र में काही अस्वस्थ नेताजी नहीं, खाली भटक रहे उनका आत्मा. हे मोदीजींचा वाद. काही जणांना लागलं, मोदीजींचं नाव घेतलं नाही. लागलेल्या पैकी एक व्यक्ती असे म्हणाले, महागाईसाठी लोक त्रस्त आहेत, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी अस्वस्थ आहे. पवार साहेब कधीपासून हो? वय वर्ष 84, 85 डिसेंबरला लागेल, 12 डिसेंबर. कशामुळे अस्वस्थ? एवढी जनतेची आस्था, प्रेम आहे. शेतकरी आणि जनता किती वर्ष सत्तेवर आहे. केंद्रात केंद्रीय मंत्री 12 वर्ष, कृषी मंत्री आणलं. 2030 साली त्यांनी सांगितलं, मी 3रा क्रमांक राहणे. हा भारत मी विकसित देश करीन. अमेरिका, चायना तसा भारत मी विकसित देश बनवीन, महासत्ता बनवीन. असे मोदी आज कर्तबगारी सिद्ध करतायत. अमेरिका, इटली, इस्रायल अशा 10-12 देशाच्या अध्यक्षांनी मोदींचं कौतुक केलं. त्यांची प्रशासन हाताळण्याची त्यांची क्षमता. एक कर्तृत्ववान पुरुष म्हणून देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा एक कर्तृत्ववान नेता म्हणून अमेरिका आणि मी सांगितले 10-12 देशाचे लोक कौतुक केले. आणि हे एवढे जुने जाणते आमची अपेक्षा होती हो. पवार साहेब, चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे, आपल्या साधू संतांनी सांगितलं आहे. पण नाही म्हणा, ना घरच्यांना म्हणायचं ना बाहेरच्यांना म्हणायचं. सध्या ऐकताय ना तुम्ही, चालू ऐकते. आणि म्हणून तुम्हाला सांगायला हवं, लोकसभेचे उमेदवार
त्यांच्या युतीचे आहेत, शिवसेनेचे उद्धव ठाकरेचे 10 वर्ष खासदार आहेत. तुम्ही त्यांना पाहिलं का मला माहित नाही. अनेक ठिकाणी लोक, मी रत्नागिरीला 3 दिवस होतो, साहेब आमच्याकडे काय खासदार आले ना, आम्ही ओळखत नाही, आम्ही पाहिलं नाही. एवढंच काय 10 वर्षात आमच्या रत्नागिरीत काही काम केलं नाही. नितीशने यापूर्वीच्या मीटिंगमध्ये म्हणाला, नितीश त्या खासदारांनी सांगावं या देवगडच्या या मतदारसंघामध्ये एक तरी काम केलं सांगावं, एक 10 वर्ष नाही म्हणा की जेवढ्याला तर 5 स्टार काय आणलं, प्रयत्न केले नाही म्हणा, नाही प्रयत्न केले. मी 34 वर्ष कोकणात आहे, आमदार मंत्री 10-12 डिपार्टमेंटचा मी मंत्री 10-12, मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता 34 वर्ष, कमीत कमी 25-30 वर्ष. काय हो 90 पूर्वी हा जिल्हा कसा होता आणि आज कसा? 90 पूर्वी या जिल्ह्यात एक कळशी पाण्यासाठी माझ्या भगिनी मातांना 5-5 किलोमीटरवर पाण्याला जाताना मी पाहिलंय. अनेक गावांना रस्ते नाही, पावसामध्ये पायवाट पण दिसायची नाही. अनेक महिला जर आणल्या तर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रिक्षा येत नव्हता गावात. शाळा असतो तर वर्ग नाही, वर्ग असते तर शिक्षक नाही. विकासावर बोल ना बाबा. एवढं जर तू काम केलं ना, पत्रकार तुझे बरेच मित्र आहेत, अशी एक जॉईंट मीटिंग लावा. तू सांग, आम्ही सांगतो काय काय केलं. आता मी सांगितलं सगळी धरणं मी चालू केली, सगळी धरणं. गोंसरी केलं, टाळंबा केलं, तिलारी केलं, मोठी छोटी सगळी धरणं. टँकर मुक्त जिल्हा केला, पाण्याची टेन्शन नाही. टँकर मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा. मुख्यमंत्री असताना एकाच वेळेला 28 ब्रिज बांधले, 28. एक तुमच्याकडचं राहिलं इडे जामसांडे जोडणार पूल, बरोबर ना? आठवण आहे ना? हे राहिलं, पण आता नाही राहिलं. आता नाही. हवेची जागा वृद्धाश्रमात मी करून ठेवली. वृद्धाश्रमही बांधला चांगल्याला बांधून काय नाही जिल्ह्यात. आता मी या MSME मला मिळाले, उद्योग डिपार्टमेंट ओरसला इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंग टेक्निकल सेंटरचं काम सुरू झालंय 200 कोटीचं. दोडामार्गमध्ये हॉस्पिटलला लागणारे मशिनरी बनवणारे कारखाने 500 यावे, माझी बोलणी चालली आहे. सिंगापूरचा इन्व्हेस्टर झालं साखर, ते एकाने दिली पॅकेज. पुढे गेलो तर फणसाच्या चिप्स पॅक केले, त्याही दिले. मग इथे सुरू आहे, मोठ्या प्रमाणात सुरू झालं. भारतभर गेलं तर परदेशात पण मार्केट आहे. अनेक गोष्टी परदेशात आता जायला लागल्या, पण मोठ्या प्रमाणात करत नाही, अजून आपल्याला माहित नाही. एका मुलीने, सावंत नावाची मुलगी, MBA झाली ती आणि एक कारखाना टाकलाय. इथल्या तरुणने विचारा मला कसला कारखाना हो? गवती चहापासून तेल बनवायचं. गवती चहा पण कुठे तो शेतीबिती नाही करत. एवढं सर्दी झाली तेव्हा एक टाकली छान, तेवढ्या पुरत्या म्हणून गवती चहाकडे बघतो. पण बांधवांनो गवती चहाचं फार मन. तिने कारखाना टाकला, गवती चहापासून ऑइल बनवते. मी उद्घाटन दिवशी विचारलं, भाई तू कुठे मार्केटिंग कुठे करणार? तिला दादा फार्मास्युटिकल क्षेत्रात अनेक कंपन्यांनी माझ्याकडे डिमांड नोंदवलाय, मागणी केली आहे, आम्हाला तेल पाहिजे औषध बनवणार. मी बोललो कसं किलो देणार तू? 7,000 रुपये केजी किलो गवती चहा.
आपल्याला माहित आपले किती इथे जंगल म्हणजे मोकळी जागा भरपूर आहे. काही नाही, काही ठिकाणी आंबे लावले आहेत, काजू लावले का भरीत मोकळी आहे. मी भेटलो, मला क्या है आपका, तो बोला सर हमें आपसे बात ये करना है कि हम कई प्रोडक्ट बनाते हैं. उदाहरणार्थ सांगितलं, गवती चहा पासून परफ्यूम बनवतो, सेंट अत्तर. त्यांनी बाटल्या माझ्या टेबलावर असे लागले 10-12 ठेवले. ये अलग अलग व्हेरायटी है हमारी. मला हात पुढे करा सांगितलं, तिने एकीने मारलं. सर हर क्वालिटी का हम परफ्यूम बनाते, देश में भी बेचते और फॉरेन में भी बेचते, एक्सपोर्ट करते. बोला कितना कंपनी है आप लोग का, महिलांच्या कंपनी 200. परफ्यूम बनवणारा 200 कंपनी महिला चालवतात. आमच्याकडे भात पिकवलं किंवा आंबे काढून झाले का आपल्याला सुट्टी असते. काय हो, एक वर्षाचं एका माणसाचं 4.5 लाख. आपलं सिंधुदुर्गाचं 2,41,000. 90 साली मी आलो तेव्हा किती होतं, 35,000. मी 2,41 पर्यंत आणले. येणाऱ्या 1.5 वर्षात मला संकल्प आहे की मी 3.5 लाख पर कॅपिटा इन्कम दरडोळ उत्पन्न तुमचं देऊ. असे अनेक उद्योग. आणि विमानतळ जिल्ह्यात, आता जिल्ह्याच्या बाजूला 2 विमानतळ झाले. इंटरनॅशनल मोपा झाला, डोमेस्टिक चिप्पी झाला. हा विमानतळ करायला निघालो मी. याच खासदार 15 लोक घेऊन आंदोलन, जागा शेतकऱ्यांची घेऊ नका, शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान. नंतर बांधकाम पूर्ण झालं. नेमका कोरोनाच्या काळात त्या हा मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे उद्घाटन ठरलं. मला लवकरात लवकर करायचं. मला विमानाने यायला उशीर झाला तिथे. तेवढे ते लाईनीत उभे होते, अधिकाऱ्यांनी थांबवलं, राणीजी आहार आहे. आणि मी आलो आणि नंतर स्टेजवर आलो. माईक घेऊन एक माणूस लोकांचं स्वागत करतोय. कोण माणूस हा, खासदार जो जमीन ऍक्विजिशन करायला विरोध करत होता. का बांधवणे मी सांगतो, कोणत्याही विकासाचं काम आलं त्याला विरोध, धरणं सुरू होताना विरोध, कॉन्ट्रॅक्टर जाऊन मातोश्रीला जोपर्यंत भेटत नाही विरोध, जैतापूर विजेचा प्रकल्प आला विरोध, नाणार पेट्रोकेमिकल्स आला विरोध. किती लाखाचा आहे नाना, 3.25 लाख करोड. जैतापूर 1.5 लाख करोड. आज लाखोनी मुलांना मुलींना नोकऱ्या मिळाल्या असतात. छोटे छोटे उद्योग स्थानिकांचे शेकडोनी झाले असते. आज मी 2.25 लाख 2,41,000 उत्पन्न सांगितलं पर कॅपिटल, 4 लाखापर्यंत गेलं. फक्त विरोध करायचं शिवसेनेचं काम. पैसे दिले का काम चालू. जैतापूर नानारवाल्याकडे पण आगेस तो कारखाना चालू होऊ नये म्हणून 50 कोटी रुपयाचं डिमांड केलं. 5 कोटी ऍडव्हान्स घेतलं. याला शिवसेना म्हणतात. सिंधुदुर्गाचा हायवे करत असताना अनेक ठिकाणी आले. गाव आलं नवीन, पुढचं पडेल नाही. आमचं काय बोला, मला कलेक्टर साहेब डिले होतोय कारण हे लोक अडवत आहेत. मला कोण अडवत आहे, काय मागणी आहे त्यांची, रस्ता व्हावा की न व्हावा. नाही म्हणे काम करू देत नाही. मी बोललो एसपीला बोलव, कामात व्यत्यय आणेल त्याला अरेस्ट कर, सोडायचं नाही. खारेपाटणच्या पुढचा रस्ता रत्नागिरी हद्दीत आहे. तुम्ही जात असाल, कसा रस्ता आहे हो, कसा रस्ता आहे, कोणामुळे. मी 3 दिवस मागच्या सातत्याने तिकडे फिरत होतो. रस्ता नाही, माती पडलीये, लोक हैराण आहे. तितक्या लोकांची एकच मागणी, दादा हायवे पूर्ण करा. लोकांनी म्हणे हा हायवेचं काम करू दिलं नाही. ना प्रकल्प करू देत, ना रस्ता करू देत, ना लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवत, आणि मत मागता लाज वाटत नाही. आणि बंधू भगिनी, मला हेच सांगायचंय, आपल्याला विकास करायचा आहे तर विकास करणार हवे.
मोदीचा विकास करतायत. आज वेगवेगळ्या लोकांना त्यांनी मदत केली. 2-4च सांगतो वेळेअभावी. कोरोना काळामध्ये 80 कोटी लोकांना उपासमार चालले होते. कोरोनामुळे कामं फॅक्टऱ्या बंद होत होत्या. मोदींनी 80 कोटी लोकांना धान्य मोफत चालू आहे. 2020च्या आधी चालू आहे आणि पुढे 5 वर्ष चालू राहणार. ही मोदींची गॅरंटी आहे. शौचालय ग्रामीण जनतेचा महिलांचा शौचालयाचा प्रश्न होता. मोदींनी 10 वर्षात 11,72,00,000 संडास बांधून दिले. 11,72,00,000. 8 कोटी जनतेला जनतेच्या घरांना नळाने पाणी दिलं. त्या देशात गरिबी आहे. काही लोकांना डोक्यात छत नाही, घर नाही. अशा 4.25 कोटी लोकांना पक्की घरं दिली. पक्की घर. उज्ज्वला गॅस आज लाखो लोकांना महिलांना मिळते. शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये अकाउंटवर मोदी साहेब पाठवतात. शरद पवार नाही ना उद्धव ठाकरे. घरात आजारी माणूस पडला, घरात पैसे नसले, गंभीर रोग झाला तर माणसाला मरणाच्या पलीकडे मार्ग नाही अशी परिस्थिती होती देशात. मोदीजींनी आयुष्यमान भारत योजना काढली. अशा व्यक्तीच्या नावावर त्या कुटुंबाला 5 लाखाची मदत आयुष्यमान भारत योजना काढली. मात्र एवढ्या योजना 54 योजना मोदींनी दिल्या 10 वर्षात. किती जण लाभार्थी असतील हो, इथे असंख्य असतील. त्यांना सांगा मतदान करा. मोदींना आशीर्वाद द्या. त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे. एक निस्वार्थी, एक कर्तृत्ववान असं व्यक्तिमत्व आपल्याला देशात मिळालं. त्यागी व्यक्तिमत्व, कुठलाही स्वार्थ नाही. माझ्या 140 कोटी जनतेला चांगले सुख, समाधान, आनंद चे दिवस त्यांच्या नशिबात येऊ दे. भारत माझा महासत्ता बनवू दे. भारताबद्दल सगळ्यांनी आदराची भावना ठेवावी. कोणीही वाकड्या नजरेने भारताकडे पाहिल्यास आम्ही घुसून त्यांना मारू शकतो. एवढी आमच्याकडे ताकद आहे सांगणारे मोदी. त्यांना 20 पावलं चालता येत नाही आणि पुशार केव्हा. इंटू ब्रॅकेट पत्रकार कळलं असेल. त्यांच्या समर्थकांना नाही कळलं. बघा कुठल्या मिटिंगला 2 माणसं 2 बाजूला उभी असतात. पोलीस नसतात घरची. इकडे पडलं तर तिकडून हात, तिकडून पकडला. आणि भाषा काय, कोणाला तडीपार, हे करते. अरे चाल ना बाबा, 20 पावलं चालून तर दाखव फटाफट. पत्रकार पण पहिले 2-4 पावलं दाखवतात, पुढचं दाखवत नाही, लगेच दुसरं काय दाखव. त्या बातम्या बितम्यावर जाऊ नका, कोणा ऐकू नका. हा भारत देश जगाच्या पाठीवर विकसित मोदी करा निघालेत. 400 पार खासदार निवडून जाणार आहे. त्यात तुमच्या हक्काचा, कोकणाचा, कोकणाच्या जनतेचे प्रश्न, समस्या, अडचणी समजणारा आणि सोडवणारा व्यक्ती खासदार म्हणून मोदींच्या बरोबर आपण 400 मध्ये पाठवावा, लोकसभेत पाठवावा आणि आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा असं मला वाटतं. मला कोणी कामं सांगायला नको. जसं मी या ठिकाणी पुलाचं सांगितलं तर अनेक प्रश्न. समुद्र किनाऱ्यावरून मी आलो. सिंधुदुर्ग जिल्हा टुरिझम डिस्ट्रिक्ट केला, पर्यटन जिल्हा. आज अनेक मोफा आल्यापासून, चिपी आल्यापासून आपल्या इकडे अनेक हॉटेल्स आहेत. आतापर्यंत 1 डझन हॉटेल मालकांनी जागा घेतल्यात. हॉटेल येतील, कंपन्या येतील, भरभराट होईल. आपल्याकडचे तरुण तरुणी एकंदर मुंबई पुण्याला जाणार नाही ना परदेशात. इथेच मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील. हॉटेलमध्ये मॅनेजरला लाखाच्या वर पगार असतो. स्टीवॉर्ड, वेटर 50-60 हजार रुपये. आणि म्हणून परिवर्तन करायचं. मला तुम्हाला सरळ विनंती करा. आज मला मोदीजींनी व्हॉट्सअपवर एक मेसेज, तोही कन्वे करतो तुम्हाला सांगतो. त्यांनी मला सुरुवातीला
मी एक सहकारी या नात्याने करसलं काम त्यांना देत साथ त्याचा उल्लेख केला। त्याचबरोबर म्हणाला, राणे जी ये चुनाव आप लड़ रहे हैं, आप जीती जाएंगे, मगर आज देश में गर्मी का सीजन है। बघा, एक नेत्याचं बारीक लक्ष, गर्मी का सीजन है, उष्णता वाढते, असंही होतंय, लोक कदाचित मतदानाला यायचं टाळतील। सगळं मतदान 11च्या आतमध्ये करून घ्या, लोकांना विनंती करा। मी हा पाठवलेला मेसेज लोकांना सांगा, जागृती आणा। हे मतदान मोदींशी नाही, राणेंशी साठी नाहीये, हे देशासाठी आहे, देशासाठी आहे। हा देश प्रगती करत असताना त्याला साथ देण्यासाठी, योगदान देण्यासाठी तुम्ही मोदी साहेब, त्यांची निशाणी कमळ आहे, नारायण राणेची निशाणी कमळ आहे। या पवित्र निशाणीवर तुमच्या पवित्र हाताने कमळ निशाणीच्या बाजूचं बटन दाबा आणि तुम्ही मतदान कराल आणि मोदीजींना साथ कराल। मोदीजी आत्मनिर्भर महासत्ता देश बनवण्यासाठी आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा करतो। आणि अधिकचं न बोलता 7 तारखेनंतर यावं, तुमच्याशी भरपूर बोलावं। तुमचा आणि माझा आनंद आमच्या मोदींना आशीर्वाद देण्यासारखा नाही, तर त्यांना दीर्घ आयुष्याची प्रार्थना आपल्या देवतांकडे आपण करूया। एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो। आपल्या सर्वच आपण 6 वाजल्यापासून बसल्याचं कळतं, आज तर 9:30 झालं। असे मतदार, अशी लोक देवगडमध्येच सापडतील आणि आपल्या या पहिल्या रांगेत काळा का वाजत नाही पत्रकार, नक्की म्हणा इकडे का, त्यांना अशी वाक्य नाही आवडत ना। आणि म्हणून आपण सर्वजण सकाळी जाऊन मतदान कराल अशी अपेक्षा करतोय। मोदींना आशीर्वाद द्या, ताकद द्या, मोदींना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो अशी आपण प्रार्थना करूया आणि तुम्ही मतदान कराल अशी आशा व्यक्त करतो। रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट।